गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. बालमित्रांनो, आज आपण एक वेगळी कन्सेप्ट बघणार आहोत, तर तुम्ही छान काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, तुम्ही फ्रॅक्शन मध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं, की फ्रॅक्शन म्हणजे काय होतं. तुम्हाला समजून सांगितलं मी फ्रॅक्शन म्हणजे काय, फ्रॅक्शन कुणाला म्हणतात, फ्रॅक्शन कसा असतो, फ्रॅक्शन कसा दिसतो, फ्रॅक्शन कसा लिहितात, है ना, हाऊ टू रायटिंग फ्रॅक्शन, आपण सगळं बघितलं. फ्रॅक्शनचे काही प्रकार पण बघितलेत आपण, जसं की समछेद, भिन्नछेद, त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये, की इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन, नॉट इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन, है ना. आता ज्याचं डिनॉमिनेटर इक्वल आहे त्याला इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन म्हणायचं. अतिशय सोपं आहे. आता तुम्हाला मी डिनॉमिनेटर न्यूमरेटर हे पण सांगितलं है ना, की आता समजा हा असेल आणि हा असेल, हे दोघं काय झाले, हे इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन झाले, है की नाही. कारण त्याचे डिनॉमिनेटर कसे सेम आहेत म्हणून ते झाले इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन. आणि न्यूमरेटर मात्र वेगळे आहेत. आणि जेव्हा हे सारखे नसतात, फॉर एक्झाम्पल तेव्हा हे मात्र नॉट इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन झाले. हे तुम्ही आपण समजून घेतलं, हे दोन प्रकार समजून घेतले. त्यानंतर आपण समजून घेतलं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. तर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे कसं काय, तर बघा, हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला, हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. हे सगळे कसे आहे, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय मी तुम्हाला समजून सांगितलं होतं, तरी पण एक आपण तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून अजून सांगते तुम्हाला, की हाही अर्धा आहे, हाही अर्धा आहे, हाही अर्धा आहे, हे सगळे अर्ध आहे ना. कारण इथे बघा कितीचा पूर्ण आहे, होल 2चा, इथे 4चा, इथे 6, इथे 8 आणि इथे 10. आता बघा, हा जर काढला आपण 2चा पूर्ण आहे, समजा 2चा पूर्ण आहे आणि त्याच्यासारखाच हा 1 आहे. ओके, बरोबर. आता इथे जर बघितलं तुम्ही तर हा काय आहे, 4चा पूर्ण आहे, है ना. बघा, हा 4चा पूर्ण आहे आणि त्या 4 सारखे 2 घेतले. ओके, इथे जर बघितलं तर तुम्ही इथे कितीचा पूर्ण आहे, इथे 6चा पूर्ण आहे, 6चा पूर्ण आहे आणि 6च्या पूर्ण मध्ये 3 घेतलेले आहेत. त्याच्यासारखे 6 सारखे समान 3 आहे. आता इथे जर बघितलं तर इथे पूर्ण कितीचं आहे, इथे पूर्ण 8चं आहे. 8 पूर्ण आहे, त्या 8 सारखे सेम टू सेम 4 घेतलेले आहेत, है ना. आणि इथे जर बघितलं तर इथे काय आहे, इथे 10चा पूर्ण आहे. टेनचा पूर्ण आहे आणि या 10 मध्ये 5 घेतलं. बघा, आता तुम्ही इथे जर मायन्यूटली पाहिलं, तुम्ही जर इथे मायन्यूटली लक्ष दिलं, बरोबर पाहिलं सगळ्यांनी, तर तुमच्या काय लक्षात येतं, की तुमचे हे लक्षात येतं की इथे पण सारखाच भाग दिसतो, इथे पण सारखा भाग दिसतो, इथे पण सारखा. बघा, असा जर केला तर, आणि इथे बघा सगळीकडे सारखाच भाग दिसतोय तुम्हाला, इक्विव्हॅलंट. आणि म्हणूनच त्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणतात, की सगळं सारखाच आहे. जरी हा दिसत असला असा, हा असा दिसत असला, हा असा दिसत असला, तरी मात्र हे सगळे कसे आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. कसे आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. म्हणजे आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन पण समजून घेतला. बघा बालमित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, हा इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन आहे, हा नॉट इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन आहे. बरोबर, हे बघितलं आपण. त्यानंतर आपण अजून काय बघितलं, आपण बघितलं ज्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणूया. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो
डिनॉमिनेटर लहान असतो त्याला म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग आपण बघितलं प्रॉपर फ्रॅक्शन. हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे कारण याचा डिनॉमिनेटर कसं आहे मोठा आहे आणि न्यूमरेटर लहान आहे, त्याच्यामुळे हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन का म्हणतो याला, त्याचा न्यूमरेटर मोठा असतो. याला प्रॉपर फ्रॅक्शन का म्हणतो, त्याचा डिनॉमिनेटर मोठा असतो. कोणापेक्षा, याच्या न्यूमरेटर पेक्षा हा मोठा असतो, याच्या डिनॉमिनेटर पेक्षा हा मोठा असतो. इतकं सोपं आहे, खूप सोपं आहे, फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. आपण अजून बघितला होता मिक्स फ्रॅक्शन, बघितला होता बघा. हा मिक्स फ्रॅक्शन आहे ना, किंवा मिक्स नंबर म्हटलं होतं आपण त्याला, किंवा मिक्स फ्रॅक्शन म्हणूया. तर मिक्स नंबर आहे हा. मग आता या मिक्स नंबर मध्ये काय असते सगळं व्यवस्थित समजून घे बाळमित्रांनो काळजीपूर्वक, की हा झाला इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन, हा नॉट इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन. अतिशय सोपी संकल्पना आहे, अतिशय सोप्या कन्सेप्ट आहे. फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं, ऐकलं तर तुमच्या लक्षात येणार. आणि तुम्ही काळजीपूर्वक ऐकायला हवं बघा, कारण हे समजून घेतलं तुम्ही आता तर तुम्हाला अतिशय सोपं वाटणार आहे. आणि तुम्ही जर आत्ताच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा लक्ष दिलं नाही तर मग तुम्हाला ते कठीण जाणार समजायला. त्यामुळे आता तुम्ही छान समजून घ्या की हा काय आहे, हा काय आहे, तर हा इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन. ओके, हा नॉट इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन. ओके, हा इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन, नॉट इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन. हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. आणि हे जे दिसतंय तुम्हाला हा इम्प्रॉपर आहे आणि हा आहे प्रॉपर. ओके, हा इम्प्रॉपर, हा प्रॉपर, हा इक्विव्हॅलंट, हा नॉट इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन, हा इक्वल डिनॉमिनेटर फ्रॅक्शन. आणि आता जो बघतोय तो आपण हा इथे जो दाखवला मी तुम्हाला, इकडे बघूया आपण की 2 इंटेजर 5/2 म्हणजे हा झाला मिक्स नंबर किंवा मिक्स फ्रॅक्शन म्हणतो आपण याला, मिक्स नंबर. आता मिक्स नंबर का म्हणतो याला आपण, त्याच्यामधला हा जो 2 जो दिसतो तुम्हाला, हा 2 काय आहे, पूर्ण आहे. हा 2 काय आहे, पूर्ण. बघा यालाच काय म्हणतात, इंटेजर, पूर्णांक संख्या. इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला इंटेजर म्हणतात. हा याच्यातला 2 इंटेजर आहे म्हणजे हा पूर्ण आहे. आणि हा जो आहे हा अपूर्ण आहे, म्हणजे हा अपूर्णांक आहे, म्हणजे हा फ्रॅक्शन आहे. बघा समजून घ्या व्यवस्थित. याला आपण मिक्स नंबर का म्हणतो बालमित्रांनो, याचं नाव मिक्स नंबर का आहे, कारण की याच्यामध्ये 2 आहेत, 2 संख्या लपलेल्या आहेत, एकत्र झालेल्या आहेत. 2 संख्या एकत्र झाल्या कोणत्या कोणत्या, ही पूर्ण संख्या असते, तुम्हाला माहिती आहे ही पूर्ण संख्या असते, मी सांगितलंय तुम्हाला समजून. आणि एक अपूर्ण संख्या असते, म्हणजे एकाला इंटेजर असतात, पूर्णांक संख्यांना इंटेजर म्हणतात. तर ही इंटेजर पण आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फ्रॅक्शन पण आहे. दोन्ही याच्यामध्ये असल्यामुळे, इंटेजर आणि फ्रॅक्शन दोन्ही याच्यामध्ये असल्यामुळे यांना म्हणतात मिक्स नंबर. मराठीत त्याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मराठीत म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक, म्हणजे हा पूर्णांक आणि हा अपूर्णांक, पूर्णांक आणि हा अपूर्णांक, म्हणून याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि इंग्लिशमध्ये याला मिक्स नंबर किंवा मिक्स फ्रॅक्शन का म्हणतात, कारण की याच्यामध्ये इंटेजर पण आहे आणि फ्रॅक्शन पण आहे. इंटेजर आणि फ्रॅक्शन असल्यामुळे याला मिक्स नंबर म्हणतात. बालमित्रांनो बघा, मी तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे काय समजून सांगितलं होतं. फ्रॅक्शन म्हणजे एखाद्या पूर्णचे सेम पार्ट, एखाद्या पूर्णचे म्हणजे एक असा पूर्ण की त्याचे सेम पार्ट करता येतात, सेम भाग करता येतात, आणि त्या भागासारखाच एक भाग म्हणजे तो झाला अपूर्णांक. ओके, आणि त्या अपूर्णांकाचे प्रकार बघितले होते आपण, टाइप्स ऑफ फ्रॅक्शन बघितले होते. त्या टाइप्स ऑफ फ्रॅक्शन मध्ये आपण इक्वल डिनॉमिनेटर बघितला, नॉट इक्वल डिनॉमिनेटर बघितला, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बघितला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन बघितला, प्रॉपर फ्रॅक्शन बघितलं, मिक्स नंबर बघितला किंवा मिक्स फ्रॅक्शन बघितला. आज आपण त्यातलाच एक छान अजून नवीन प्रकार बघणार आहोत. बघा बालमित्रांनो पटकन राईट डाऊन करा चला, म्हणजे तुमची एक उजळणी होईल. तुम्हाला जर आधी समजलं नसेल तर आता समजेल. आणि तुम्हाला हे पण माहित राहतं की हा पूर्ण असतो, पूर्ण होल, त्याचे हे समान भाग असतात है ना. हा होल असतो, याचे समान भाग असतात प्रत्येक ठिकाणी. जो डिनॉमिनेटर असतो तो होल असतो,
तो पूर्ण असतो. पूर्णांक संख्या म्हणतात त्याला, इंटेजर म्हणतात त्याला. काय म्हणतात? इंटेजर. ओके, पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर. आपण याला वाचन पण असं करतो, 2 इंटेजर 5/2. 2 इंटेजर 5/2. चला एकदम पटकन राईट डाऊन करा. तुम्ही राईट डाऊन करा. आता यातलाच एक आपण अजून टाइप्स पाहणार आहोत फ्रॅक्शन मधला. तो छान समजून घ्या बालमित्रांनो. अतिशय सोपं आहे, फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला छान समजेल. बघा बालमित्रांनो, तुम्ही शॉपमध्ये जाता ना, शॉपमध्ये जाता, मार्केटमध्ये जाता, है ना. तेव्हा काय करतो आपण की काय होते, कधी कधी तुम्ही जाता आणि 100 रुपयाची नोट असते तुमच्याकडे, 100 रुपीज नोट असते तुमच्याकडे, आणि तुम्ही जाता मार्केटमध्ये जाता किंवा शॉपमध्ये जाता. तर तिथे काय होते की तुम्ही गेल्यावर तिथे तुम्हाला कळते की 80 रुपीज 20 पैसे झालेले आहेत. असं लक्षात येतं तुमच्या? असं तुम्ही ऐकलंय? 80 रुपीज 20 पैसे किंवा 90 रुपीज 50 पैसे. असं ऐकलं तुम्ही? असं आहे ना? हो, बरोबर. तर बघा आता तुम्ही किंवा 57 रुपीज 80 पैसा आहे ना. ऐकलंय की तुम्ही? तुम्ही असं जाता आणि आपल्या शॉपकीपरला 100ची नोट देता. तो म्हणतो अरे तुझे 57-80 पैसे झालेले आहेत, आहे ना. असं सांगतो ना तुम्हाला. आता हे जे नंबर दिसत आहेत ना तुम्हाला, हे नंबर म्हणजे सुद्धा काय आहे? हे सुद्धा फ्रॅक्शन आहेत बेटा. हे सुद्धा फ्रॅक्शन आहे. कसे फ्रॅक्शन आहे? तर तुम्ही इथं बघा, हे काय आहे? हे इंटेजर आहे. हे काय आहे? इंटेजर. इंटेजर म्हणजे पूर्ण. इंटेजर म्हणजे पूर्ण. आणि हे जे दिसतात तुम्हाला, हे मात्र फ्रॅक्शन आहे. हे काय आहे? फ्रॅक्शन आहे. आहे ना फ्रेंड? इथे एका होलचे किंवा एका इंटिजरचा पार्ट आहे, एका इंटिजरचा पार्ट आहे. इथे पण एका इंटिजरचा पार्ट आहे. आता इथे कोणत्या इंटिजरचा पार्ट आहे? हा, तर बघा आता हे 20 कसे? तर ते 100 आउट ऑफ 20, 20 पैसा. 100 पैसा म्हणजे 1 रुपीज होते आपला, म्हणून इथे 20 पैसा दिसतोय तुम्हाला, है ना. मग आता 100चे 20 आहे, ते 100चे 50 आहे, ते 100चे 80 आहे. म्हणजे 80 मध्ये जर 80 पैसामध्ये जर 20 पैसा मिळवला तर किती होणार आहे? 100 पैसा म्हणजेच 1 रुपी. कळलं का बाळांनो तुम्हाला? हा, म्हणजे हे काय आहे? हे फ्रॅक्शन आहेत सगळे. हे सगळे इंटेजर आहे. इंटेजर म्हणजे पूर्ण. इंटेजर म्हणजे पूर्ण आणि हे फ्रॅक्शन आहे. जसं मिक्स नंबर मध्ये होतं, जसं आपण मिक्स नंबर मध्ये बघितलं की 2 संख्या असतात, इथे सुद्धा 2 संख्या असतात, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. म्हणजे इंटेजर आणि फ्रॅक्शन. इंटेजर आणि फ्रॅक्शन म्हणजे या 100, इथे बघा 100च्या तुलनेत बघतोय आपण. 100च्या तुलनेत 100 रुपीजच्या नोटचा विचार करतोय आपण. 100 रुपीजच्या नोटचा विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल तर हे सुद्धा फ्रॅक्शन आहे. या फ्रॅक्शनचं सुद्धा नाव आहे. आणि या फ्रॅक्शनचं काय नाव आहे बरं? तर या फ्रॅक्शनचं नाव आहे डेसिमल फ्रॅक्शन्स. त्याला मराठीत म्हणतात दशांश अपूर्णांक. डेसिमल फ्रॅक्शन. आता डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय? तर ज्या अपूर्णांकांचे छेद 10 किंवा 10च्या पटीत असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. हे समजलं का बालमित्रांनो? हे राईट डाऊन करा. 100 रुपयाची नोट घेऊन तुम्ही जर दुकानामध्ये गेला, शॉपमध्ये गेला, मार्केटमध्ये गेला आणि त्यांनी सांगितलं की तुमचे सगळं सामान जे आहे 80 रुपीज 20 पैशाचं झालेलं आहे, किंवा नाही कोण आता
एखाद्याचं 80 रुपीज 20 पैशाचं होईल, कोणाचं 90 रुपीज 50 पैशाचं होईल, कोणाचं 57 80 पैशाचं होईल. याला कसं करायचं आपण म्हणताना रीडिंग कसं करायचं रीडिंग असं करतो आपण 80 रुपीज अँड 20 पैसा, 90 रुपीज अँड 50 पैसा है ना, 57 अँड 80 पैसा असं तो आपण. बघा हे आपण या पैशांचं कसं वाचन करायचंय बघितलं. तर हे सुद्धा फ्रॅक्शन आहेत. या फ्रॅक्शनचं नाव आहे डेसिमल फ्रॅक्शन. याच्यामध्ये इंटेजर सुद्धा असतात आणि फ्रॅक्शन सुद्धा असतात. त्याचं नाव आहे डेसिमल फ्रॅक्शन. आता याला डेसिमल फ्रॅक्शन का म्हणतात, कारण हे 10च्या पटीमध्ये आहे. 10च्या ओके. आता 10च्या पटीमध्ये म्हणजे तुम्हाला समजून सांगते, लक्ष द्या आता सगळ्यांनी की डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणतात. की जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शन चे डिनॉमिनेटर हे 10 किंवा 10च्या पटीत असतील त्यांना डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात. बघा आता समजा हा फ्रॅक्शन आहे ओके, हा आहे किंवा हा आहे. बघा इथे काय दिसतंय तुम्हाला, याचा डिनॉमिनेटर काय दिसतोय, याचा डिनॉमिनेटर 10, याचा डिनॉमिनेटर काय दिसतोय 100, याचा डिनॉमिनेटर काय दिसतोय 1000. म्हणजे 10च्या पुढे 10 इंटू 10 केले तर तुम्हाला 100 मिळणार. इकडे 100 इंटू 10 केले तर काय मिळणार 1000 मिळणार. म्हणजे काय होऊन राहिलं 10च्या पटीत पुढे पुढे चाललंय ते 10च्या याच्यामध्ये ओके. म्हणजे ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर, बघा लक्ष द्या बालमित्रांनो, ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा 10च्या पटीत असतो, 10 असतो किंवा 10च्या पटीत असतो, 10 असतो किंवा 10च्या पटीत असतो, त्या फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतात. कळलं का बालमित्रांनो. ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा 10 किंवा 10च्या पटीत असतो, मग इकडे किती वाढू शकतो तो, बघा इकडे तो किती वाढू शकतो. मग मी संख्या शिकवल्या तुम्हाला, हे नंबर शिकवले आहेत मी तुम्हाला, इकडे कितीही वाढू शकतो तो. हा किती वाढू शकतो इकडे. इकडे हा कितीही वाढू शकतो. म्हणजे पण आता हे कसे वाढला तो 10च्या पटीमध्येच वाढला. 10 किंवा 10च्या पटीमध्ये ज्याचा डिनॉमिनेटर असेल, ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 10 किंवा 10च्या पटीमध्ये असेल त्यांना डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतात. लक्षात ठेवा बालमित्रांनो, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा 10 किंवा 10च्या पटीमध्ये असेल त्यांना डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतात. आणि त्याला मराठीत दशांश अपूर्णांक म्हणतात. आणि मराठीमध्ये अशी डेफिनेशन करते की ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा 10 किंवा 10च्या पटीत असेल त्यांना डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतात. लक्षात ठेवा बालमित्रांनो, सगळ्यांनी लक्षात ठेवा की ज्या फ्रॅक्शनचा डेसिमल हा 10 किंवा 10च्या पटीत असेल त्यांना डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात. आता बघा, आता आपण बघू याचं रीडिंग कसं करायचं, रीडिंग रायटिंग कसं करायचं याचं. तर आता रीडिंग रायटिंग कसं करायचं बघा, त्याच्या रीडिंगची वेगळी पद्धत आहे आणि रायटिंगची पण वेगळी पद्धत आहे. बघा हा असा मिक्स नंबर आपण बघितला, मिक्स नंबर बघितला आपण, त्याचं पण आपण रीडिंग रायटिंग केलं. इथे मात्र काय असते की इथे डिनॉमिनेटर हा 10 किंवा 10च्या पटीत असतो. बघा इथे 10 आहे इथे डिनॉमिनेटर, म्हणजे हा डेसिमल आहे. 10 असल्यामुळे काय आहे, हा डेसिमल आहे. नाही तर आपण याला मिक्स नंबर म्हणू शकलो असतो. मिक्स नंबर म्हणू शकतो का इथे, नाही, हा काय डेसिमल नंबर. म्हणजे बघा इथे फ्रॅक्शन पण आहे आणि इंटिजर पण आहे, फ्रॅक्शन पण आहे आणि इंटिजर पण आहे. याला वाचायचं कसं, याला कसं वाचायचं, तर याला पहिले लिहायचं कसं ते बघूया आपण. याला आपण कसं लिहायचं हे बघूया. याला असं पण लिहितात,
असं लिहितात त्याला. असं का लिहितात बघा, असं का लिहितात त्याला. तर आता जर आपण याचा जर भाग घेतला, भाग दिला याला 10 जर 3 ला, तर 10 3 ला भाग जात नाही, आपल्याला 0 घ्यावा लागतो. आणि मग 0 नंतर आपल्याला दशांश चिन्ह घ्यावं लागतं. मग आपण इकडे 0 घेऊ शकतो दशांश चिन्ह घेतलं तर. आणि मग बघा 10 3 जा 30 0 0. बघा इथे काय आला 0.3. आता हा 0 लिहित नाही, हा पॉइंट लिहितात, याला डेसिमल पॉइंट 03. याला कसं वाचतात 5 and 3. याला काय वाचतात 5 and 3. आता हा टेन्सच्या घरात आहे 3, कोणाच्या घरात आहे 10. याला याला 10th म्हणतात, 10th असं म्हणतात. बघा मी तुम्हाला करून दाखवते. आपण एक छान हे करूया, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्लेस व्हॅल्यू कशी कशी असते. हे एवढं समजलं, एवढं राईट डाऊन करा. आणि आता आपण प्लेस व्हॅल्यू बघूया. बघा आता प्लेस व्हॅल्यू बघूया आपण. म्हणजे डेसिमल नंबरची प्लेस व्हॅल्यू कशी आहे. जसं आपण इंटिजरची प्लेस व्हॅल्यू काढतो है ना, इंटिजरची प्लेस व्हॅल्यू काढतो ना आपण, तशीच डेसिमलची प्लेस व्हॅल्यू कशी निघते ते बघूया आपण. एक उदाहरण घेऊन समजून सांगते मी तुम्हाला की कशा प्रकारे डेसिमलची प्लेस व्हॅल्यू असते. बघा आता आपण एक नंबर घेऊया व आपल्याकडे समजा हा डेसिमल नंबर आहे. बघा हा आपल्याकडे डेसिमल नंबर आहे किंवा डेसिमल फ्रॅक्शन आहे. आता या डेसिमल फ्रॅक्शनची प्लेस व्हॅल्यू काय आहे आपण हे बघूया. ओके, चला आपण आता समजून घेणार आहोत की डेसिमल फ्रॅक्शन काय आहे. बघा आता आपण काय करू, इंटिजरची पण प्लेस व्हॅल्यू बघूया आणि आपल्या फ्रॅक्शनची, ती इंटिजर पण आहे आणि फ्रॅक्शन पण आहे, या दोघांची प्लेस व्हॅल्यू बघूया आपण. आता इकडच्या साईडला आपण इंटिजर लिहूया, इकडच्या साईडला आपण फ्रॅक्शन लिहूया. बघा बालमित्रांनो, आता याला मराठीत पण काय म्हणतात हे वर लिहिते मी. म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांना समजायला सोपं जाईल. बघा आता बघा बालमित्रांनो, इथं तुम्ही लक्षात घ्या, इथे काय आहे टेन्स आहे, मात्र इथे काय आहे 10 ला काय लागलाय TH लागलाय, इथे टेन्स झालेला आहे. इथे काय आहे 100, इथे मात्र काय झालंय हंड्रेड्स, इथे काय झालंय 100. तसंच पुढे की 10 100 आहे तर ते काय होईल 10 हंड्रेड्स, सॉरी 1000 आहे, 1000 है ना, तिथे होती थाउजंड्स, 10,000s, 10 नाही 1000 होती नाही ना. ओके 1000, इकडे आपण 1000 लिहितो, तिकडे थाउजंड्स होतील, TH लागेल. 10,000 लॅक है ना, लाख्स, तिकडे 10 लॅक, तुम्ही काय मिलियन बिलियन म्हणता तर त्या प्रकारे तसं होईल है ना. बघा आता युनिट, टेन्स, 100. आता आपण हे तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे
हे इंटेजर आहे, हे पूर्ण आहे, पूर्णांक संख्या आहे. इंटेजर हे पूर्ण आहे. इंटेजर कसं लिहिते तो आपण हे माहिती आहे आपल्याला. हे युनिट आहे 6, 3 काय आहे टेन्स आहे आणि 2 काय आहे 100 आहे. एवढं समजलं का सगळ्यांना बालमित्रांनो? बघा काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण हा भाग खूप समजून घ्यायला म्हणजे तुम्ही जर छान समजून घेतलं तर पटकन तुम्हाला समजणार आहे. ओके, बघा की हे इंटेजर आहे त्याच्यामुळे आपण इंटेजर लिहिले. आता मात्र हे फ्रॅक्शन आहे. आता हा दशांश चिन्ह जे दिसते तुम्हाला याला डेसिमल म्हणतो आपण. डेसिमल म्हणजे त्याला दशांश पॉइंट म्हणतो आपण. तर आता दशांश चिन्ह किंवा दशांश पॉइंट असं म्हणतात त्याला. त्याला अँड पण म्हणतात, अँड रीडिंग करताना अँड म्हणतात. आता इथे हा जो 7 दिसतोय ना, हा जो 7 आहे हा 7 आहे टेन्सच्या प्लेसवर. कोणत्या प्लेसवर आहे हा? टेन्सच्या प्लेसवर. कोणत्या प्लेसवर आहे तो? टेन्सच्या प्लेसवर. आणि इकडे जो दिसतोय तुम्हाला म्हणजे हा इथे 7 आणि हा 8. आता जर आपण याची प्लेस व्हॅल्यू बघितली, प्लेस व्हॅल्यू ज्या प्लेसला आहे त्या प्लेसची व्हॅल्यू. आता याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 6 युनिटची 6. इथे 3 टेन्सची काय आहे? 30. इथे 200ची काय आहे? 200. एवढं सगळ्यांना माहित आहे तुम्हाला? एवढं एकदम परफेक्ट माहित आहे सगळ्यांना? बरोबर. म्हणजे आपण हे कसं करतो बघा, हे कसं काढतो आपण? आपला 1 असतो युनिटची जर व्हॅल्यू असेल तर ती 1 असेल तर 6 × 1 6. आता आपली इकडे 10ची व्हॅल्यू काय असते? टेन्सची व्हॅल्यू 10 म्हणजे हे झाले 30 आणि 100ची व्हॅल्यू 100 है ना. या इथे प्लेस व्हॅल्यू बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल. म्हणजे आपण हे असं काढतो इंटेजरचं. तुम्ही सगळ्यांना हे माहित आहे इंटेजरचं आपण असं काढतो. पण आता मग फ्रॅक्शनचं कसं घ्यायचं? फ्रॅक्शनची व्हॅल्यू कशी काढायची? बघा आता इथे किती सोपं झालेलं आहे बघा. तर हा जो फ्रॅक्शन आहे हा काय आहे आपला? टेन्सच्या घरात आहे, टेन्सच्या घरात आहे ना. म्हणून याची व्हॅल्यू काय होईल? कारण मी मगाशीच तुम्हाला भागाकार करून दाखवला, डिव्हिजन करून दाखवली. यानं याला डिवाइड करायचं तर काय येणार? 0.7. आपण इथे घेऊया वाटल्यास. इथे याची व्हॅल्यू काय आहे? या टेन्सच्या घरामध्ये याची व्हॅल्यू आहे ओके. ती कशी आली? म्हणजे 0.7 कशी आली? तर ती 0.7 कशी आली? तर या 7ला 10 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 0.7. आता 800ची व्हॅल्यू काय आहे ती कशी काढतात? तर ती व्हॅल्यू आहे 0.08. तर ही कशी? तर याला सुद्धा 8 × 1/100 हे जर आपण भागलं किंवा गुणलं त्याची व्हॅल्यू मिळते आपल्याला 0.08. बघा इथे सुद्धा या 100ला 8 आपण डिव्हिजन केली. इथे मल्टिप्लाय, आता इथे मल्टिप्लाय करून आपण तसं जर डिव्हिजन केली तर आपल्याला हे आन्सर मिळतं. आणि याला वाचायचं कसं? तर 0.08 किंवा 0.8 हंड्रेड्स टीएचचा उच्चार आला पाहिजे असं याचं वाचन असतं. समजून घेतलं बालमित्रांनो? दुसरी एक अजून संख्या घेऊन समजून पाहूया आपण, समजून घेऊया. बघा अजून एखादी संख्या घ्या, ती संख्या सांगते मी तुम्हाला आणि ती आपण इथे परत लिहून बघूया. म्हणजे तुम्हाला प्लेस व्हॅल्यू कळेल. डेसिमल फ्रॅक्शनची तुम्ही राईट डाऊन केलं का बालमित्रांनो? लिहून घ्या पटकन. आधी लिहून घ्या तुम्ही. संख्या कोणती होती? म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन कोणता होता? पटापट लिहून घ्या.
झालं बालमित्रांनो? चला एखादी दुसरी संख्या सांगू मी तुम्हाला कशा प्रकारे लिहितात बघा. आता आपण दुसरा नंबर घेऊया. बघा दशांश चिन्ह. बघा आता ही संख्या घेतली आपण, तर ही संख्या आपण इथे कशी लिहिणार बघा. आता इथे पण पुढे एक, बघा. आता हा नंबर कसा लिहायचा. आता इंटिजर तुम्हाला माहित आहे कसे लिहायचे. इंटिजर सोपंच आहे, काही कठीण नाही आहे. हा युनिट प्लेस, 10 प्लेस आणि 100 प्लेस हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. याची व्हॅल्यू 6, याची 30 आणि याची 500 हे पण माहित आहे. 3 हे 5 आणि हे इथे 6 म्हणजे हे झाले 30 आणि हे झाले 500. बघा समजून घ्या बालमित्रांनो की हा याच्यामधला डेसिमल नंबर मधला हा इंटिजर आहे. डेसिमल नंबर मधला काय आहे, हा इंटिजर आहे. त्यामुळे इंटिजरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. पहिलीपासून क्लास 1 पासून तुम्ही शिकलेले आहे ना. म्हणजे क्लास 1 पासून तुम्ही शिकलेले आहे की 6 ची व्हॅल्यू किती आहे. युनिट प्लेसला जर हा 6 असेल तर 6, 10 प्लेसला 3 असेल तर 30, 500 प्लेसला असेल तर 500 हे तुम्हाला माहित आहे. आता बघा आता इथे टेन्सच्या याच्यात मध्ये कोण आहे, 3 आहे. याची काय येणार आहे 0.3. का बरं हे माहिती आहे तुम्हाला आता. ओके याची किती येणार आहे, हा 100च्या घरात आहे त्यामुळे याची किंमत काय येणार आहे. ओके का बरं हे पण माहिती आहे तुम्हाला. याला 1/100 ने मल्टिप्लाय करा किंवा 100 ने याला डिवाइड करा. याला 10 ने याला डिवाइड करा, 100 ने 2 ला डिवाइड केला, तुम्हाला ते आन्सर मिळणार आहे. हे 100 ने जर आपण 2 ला डिवाइड केलं तर आपल्याला हे आन्सर मिळतं. तुम्ही करून पहा, सगळ्यांनी घरी करून पहा. आता हा जो 4 आहे हा मात्र थाउजंड TH लक्ष ठेवायचं, थाउजंड याच्या घरात असल्यामुळे याची किंमत किती होईल म्हणजे 1000 0.004. बघा आता इथे टेन्स असल्यामुळे 110 आलेला आहे. इथे मात्र 2 इथे एकच 1 प्लेस आलेला आहे, इथे 2 प्लेस आलेला आहे, इथे 3 प्लेस आलेले आहे. कारण टेन्स हा पहिल्या घरात असतो. इकडे युनिट असतात मात्र इथे टेन्स असतो पहिल्या घरामध्ये, नंतर दुसऱ्या घरामध्ये हंड्रेड्स असतात आणि तिसऱ्या घरामध्ये 1000 असतात. हा एवढा फरक इथे लक्षात ठेवायचा. इथे पहिल्या घरामध्ये टेन्स असतात. जसं इंटिजर मध्ये पहिल्या घरामध्ये युनिट असतात तसंच जो आपला डेसिमल फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनच्या पहिल्या घरामध्ये टेन्स असतात. हे समजलं असेल बालमित्रांनो तुम्हाला. हे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित आणि समजून घ्या आणि छान प्रॅक्टिस करा. पटापट लिहा. चला बरोबर लिहा बेटा. चला झालं असेल तुमचं लिहून. आपण हे प्लेस व्हॅल्यू बघितली आहे. प्लेस व्हॅल्यू आता याच्यावरचे 2 प्रश्न सांगते मी तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्लेस व्हॅल्यू आपल्याला कुठे कुठे हेल्प करते. ओके
बघा आपण 2 प्रश्न बघूया त्याच्यावरचे, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे तुम्हाला स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये याच्यावर क्वेश्चन येणार आहेत. 2 क्वेश्चन बघूयात आपण, म्हणजे प्लेस व्हॅल्यू तुम्हाला कळून जाईल, डेसिमलची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला कळून जाईल. बघा क्वेश्चन काय आहे बघूया आपण. बघा एक फ्रॅक्शन दिलेले आहे, पुढील पैकी, मराठीत जरी घेतला क्वेश्चन तरी मी तुम्हाला त्याचं इंग्लिश मध्ये सांगते. कोणत्या संख्येतील, पुढील पैकी कोणत्या संख्येतील 3 ची व्हॅल्यू, म्हणजे 3 ची किंमत, 3 ची व्हॅल्यू 3 × 1/100 आहे. बघा आता मी प्लेस व्हॅल्यू समजून सांगितलंय तुम्हाला, त्यामुळे आता तुमच्या लक्षात येणार आहे पटकन, तुम्ही पटापट उत्तर देणार आहात. And the fourth one is बघा आता काय म्हटलंय त्यांनी, बघा क्वेश्चन बघूया छान बालमित्रांनो. क्वेश्चन समजून घ्या की पुढील पैकी, म्हणजे इथे जे 4 ऑप्शन दिलेले आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे, या 4 ऑप्शन मध्ये कुठला असा नंबर आहे की ज्या नंबर मध्ये, कुठला असा डेसिमल नंबर आहे की त्या नंबर मध्ये 3 ची जी व्हॅल्यू आहे ती इतकी आहे. आता तुम्हाला लक्षात येते ना 3 ची व्हॅल्यू किती आहे, ती 3 × 1/100 आहे. ती माहिती तुम्हाला आता, म्हणजे ती कोणत्या घरात आहे, हंड्रेड्सच्या घरात आहे. कुठल्या घरात आहे ती, हंड्रेड्सच्या घरात आहे. मग आता आपलं डेसिमलचं पहिलं घर कुठलं असतं, पहिलं घर कोणतं असतं, टेन्सचं असतं. आणि दुसरं घर कोणतं असतं, हंड्रेडचं असतं. पहिलं घर टेन्सचं असतं हे लक्षात ठेवायचं डेसिमल मध्ये, आणि दुसरं घर हंड्रेडचं असतं. म्हणजे आपल्याला दशांश चिन्हाच्या नंतर, डेसिमल पॉइंट नंतर दुसऱ्या घरी 3 असला पाहिजे, है ना. दुसऱ्या घरी इथे 3 असला पाहिजे डेसिमल पॉइंट नंतर, है ना. असं त्यांनी विचारलंय की पुढील पैकी कुठल्या नंबर मध्ये 3 ची व्हॅल्यू ही 3 × 1/100 म्हणजे 300 आहे. मग अशी कोणती आहे, बघा इथे आहे का, नाही. 3 इथे आहे का, 3 नाही. इथे आहे का 3, व्हेरी गुड आहे. इथे आहे का, नाही. आपण, तुम्ही असं इथे जायचं नाही. तुम्हाला काय वाटेल की डेसिमल नंबर आहे हा 10 आणि हा 100, असं नाहीये. तुम्हाला मी आधीच सांगितलंय की 100 कुठं असतो, किंवा तुम्ही इथे हे व्हॅल्यू काढा, ही व्हॅल्यू नाही काढायची. इथे डेसिमल मध्ये पहिले टेन्स असतो आणि त्याच्यानंतर हंड्रेड्स असतो. ओके, दुसऱ्या घरी डेसिमल पॉइंट नंतर पहिले टेन्स असतो, नंतर हंड्रेड्स असतो, आणि म्हणून द ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. समजलं का बालमित्रांनो तुम्हाला? ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. ओके, then we go to other question. बघा दुसरा बघूया क्वेश्चन आपण. 10 इंटेजर 9/10 हा अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, दशांश रूपात कसा लिहितात, रूपात कसा लिहितात. बघा इंग्लिश मध्ये सांगते आज क्वेश्चन. हाऊ टू राईट इन डेसिमल नंबर 10 इंटेजर 9/10 हा जो दिस फ्रॅक्शन हाऊ टू राईट इन डेसिमल नंबर. बघा तिथे ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन 1 इज 10 and 10,
The second is 9 and 10, 10. Third is, याला रीडिंग करताना 10 and 10, 9 and 10. Third, 10 and 9, and the fourth one is 100 and 9. बघा आता आपल्याला हा लिहायचा आहे. तर तुम्हाला मी सांगितलंय की इंटेजर बघा आता हा तर 10 इंटेजर पूर्ण आहे तर हा जसाचा तसाच लिहावा लागेल. इंटेजर तुम्हाला तसाच लिहावा लागेल म्हणजे इथे 10च येणार आणि इथे काय येणार दशांश चिन्ह येणार. आता तुम्हाला माहित आहे की हे काय आहे याची डिव्हिजन करायची आहे. याची 10 नी 9 ला डिवाइड करायचं आहे. दिसतं का तुम्हाला? हे इथे करतो मी. 10 नी 9 ला डिवाइड करायचं आहे. मग आपण काय करतो 9 नी 10 ला सॉरी असं 9 ला 10 नी डिवाइड करायचं आहे आपल्याला. मग आपल्याला माहित आहे 10 नी 9 ला डिवाइड होत नाही जात नाही. मग आपण काय करतो झिरोचा पहिले भाग देतो. पहिले झिरोचा भाग दिला तर आपल्याला 9 होते कारण 10 नी 9 ला डिवाइड होऊ शकत नाही है ना. बरोबर. मग आपण काय करतो दशांश चिन्ह घेतो. तर जेव्हा आपण दशांश चिन्ह घेतो तेव्हा आपण इकडे कितीही झिरो घेऊ शकतो. आता हे झाले 90. मग 10 9 जा 90 है ना. म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं बघा उत्तर 0.9. आता आपण हा 0 लिहित नाही इथे 0.9 उत्तर मिळालं. 0 लिहित नाही आपण इथे काय लिहू 9. काय लिहू आपण 9. बा आपल्याला उत्तर मिळालं. आपला डेसिमल कसा लिहायचा 10 and 9. 10 and 9 कुठे आहे हे ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 इज हिअर and the right answer is ऑप्शन नंबर 3 10 and 9. बघा इतकं छान आणि सोपं आहे बालमित्रांनो. तुम्ही आज एवढेच गोष्टी लक्षात ठेवा की डेसिमल म्हणजे काय, डेसिमलची प्लेस व्हॅल्यू कशी करतात ते आज तुम्ही समजून घ्या. आज प्रॅक्टिस करा आणि त्याच्यावरचीच आज प्रश्न सोडवा. आज खूप छान रीतीने तुम्ही प्रश्न सोडवा बालमित्रांनो. आणि आज आपण इथपर्यंतच बघूया कारण तुम्हाला ही कन्सेप्ट खूप छान रीतीने समजून सांगायची आहे मला. व्हॉट इज द डेसिमल नंबर, डेसिमल नंबरची प्लेस व्हॅल्यू आज आपण बघितली. आणि आज तुम्ही छान प्रॅक्टिस करा. सगळ्यांनी खूप छान प्रॅक्टिस करा बालमित्रांनो कारण तुम्हाला छान समजलं पाहिजे की हा डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय. ओके, इतकी आज प्रॅक्टिस करूया आपण. चला तर मग आता चला बाय बाय करण्याची वेळ झाली आहे सगळ्यांना. बाय बेटा, बाय ऑल ऑफ यू.